मुलं आपल्यासमोर किती भराभर मोठी होतात ना आणि आपल्याला कळून सुद्धा येत नाही. तर आज स्मितचा आहे बड्डे आणि आदल्या दिवशी रात्री 12 वाजता आम्ही त्याला त्याची फेवरेट पेस्ट्री ऑर्डर केली होती. तर ती पेस्ट्री वगैरे भरवली, छान विश वगैरे केलं. 13 वर्ष कुठे गेली कळालं सुद्धा नाही. आता 14 वर्ष लागलंय त्याला आणि इतका पटापट तो मोठा होतोय ना की बस रे बस. म्हणजे कुठेही वर्ष गेली हे कळलं पण नाही. आणि लुसीला 2 वर्ष झाले आमच्या घरात येऊन. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आहोंनी छान असे नाश्त्याला पोहे बनवले होते आणि मला आज आयता नाश्ता भेटणार होता हातामध्ये. त्याच्यामुळे मी एक वेगळ्याच आनंदात होते आणि म्हटलं तोपर्यंत पूजा वगैरे करून घ्यावी. आज बघा जास्वंदाला इतकं छान फूल आलेलं आणि ते देवाला मी वाहिलं होतं, इतकं सुंदर वाटत होतं ना. तर पूजा वगैरे करेपर्यंत आहोंचे पोहे वगैरे रेडी होते. मस्त नाश्ता वगैरे करून आम्ही गेलो होतो स्मितसाठी केक आणायला. स्मित तर असा स्कूलमध्ये गेला आहे आज. तर म्हटलं दुपारी केक वगैरे घेऊन येऊ आणि त्याचं फेवरेट डोनट त्याला आवडतं, तर डोनट वगैरे घेतलं होतं. त्याच्यानंतर आम्हाला हे व्हेज पफ वगैरे आम्हाला तिथे आवडले होते, तर ते पण घेतले. स्मितचा हा फेवरेट डोनट आहे आणि तिथले व्हेज पफ जे होते ना तर ते खूपच छान वाटत होते. केक घेतल्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि संध्याकाळी त्याचं छान औक्षण वगैरे केलं होतं. आम्ही डेकोरेशन वगैरे काही केलं नाही कारण त्याची इच्छा होती की काही करायचं नाही, त्याला नाही आवडत सध्या. मुलं आता सध्या मोठी वगैरे व्हायला लागलेत तर त्यांना नाही आवडत, असं वाटतं की नको आता मी मोठा झालोय वगैरे. पण आपल्यासाठी तर आपली मुलं छोटीच असतात ना, तर त्याच्यामुळे आम्ही काही डेकोरेशन वगैरे केलं नाही. छानच असा साधा केक वगैरे आणला होता आणि लुसीला पण बसवलं होतं त्याच्यासोबत केक कट करायला, म्हणजे बाजूलाच बसवलं होतं. तिचं सुद्धा औक्षण वगैरे करून घेतलं कारण आज 2 वर्ष झाले लुसीला आमच्या घरामध्ये येऊन. आणि ती पण इतकी पटापट मोठी झाली ना की एवढीशी आणली होती तिला आणि आता किती मोठी झाली. तुम्हाला तर माहितीच आहे, लुसी हे स्मितचं बड्डे गिफ्ट होतं आणि दोघांना एकत्र वाढताना असं बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय. आणि इतके फास्ट ग्रो होत आहेत दोघे पण, छान मस्त हसतात खेळतात, खूप छान ग्रो होत आहेत दोघे पण. स्मितचा फ्रेंड पण आला होता, तसं तर बाकीचे पण फ्रेंड त्याचे आहेत पण ते सध्या अवेलेबल नव्हते. सो त्याचा एकच फ्रेंड आला होता केक कटिंगला आणि दोघे बाहेर जेवायला जाणार होते. त्यांचं ठरलेलं असतं की प्रत्येकाच्या बड्डेला बाहेर जेवायला जायचं. सो आज स्मित त्यांना घेऊन जाणार होता पण एकच जण अवेलेबल होता. लुसीची एक वेगळीच धडपड चालू होती केक खाण्यासाठी, तर तिला एक छोटासा केक भरवला कारण तिच्यासाठी काही चांगलं नाही. तर जेवण काय आम्ही आज बनवलं नव्हतं. आहो बोलले की आपण दोघेच आहोत तर मिसळ वगैरे खायला जाऊ. मिसळ पण एकदम छान होती. तिथनं आल्याच्या नंतर आम्ही येतानाच गुलाबजाम घेऊन आलो होतो, आहोंचे फेवरेट. आणि हे गुलाबजाम आता मला पण आवडायला लागलेत आणि आम्ही कायम त्या स्वीट मार्टमध्ये गेलो की हे गुलाबजाम घेऊनच येत असतो. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.